कधीकधी कोणतंही कारण नसताना आपल्या डोळ्यात पाणी येतं. ना आपण दुःखी असतो, ना कुणाची आठवण आलेली असते, तरीही डोळे अचानक भरून येतात. पण आपल्या भारतीय आध्यात्मिक परंपरेमध्ये अश्रूंकडे फक्त शरीराची प्रतिक्रिया म्हणून पाहिलं जात नाही. अश्रूंचा संबंध मन, भावना आणि अंतरात्माशी जोडला जातो. असं म्हटलं जातं की मनामध्ये एखादी भावना खूप खोलवर निर्माण झाली तर तिचा परिणाम डोळ्यांवरही दिसतो. म्हणूनच भक्ती करताना, देवाचं नाव घेताना किंवा एखादं भजन ऐकताना अचानक डोळ्यात पाणी येतं. याला अनेक भक्त भावाश्रू असं म्हणतात. म्हणजेच देवाविषयी निर्माण झालेल्या श्रद्धा, प्रेम किंवा भावनेमुळे डोळ्यातून अश्रू येणे. कधी मंदिरात गेल्यावर अचानक मन शांत होतात, कधी आरती ऐकताना अंगावर रोमांच येतात आणि कधी देवासमोर बसल्यावर डोळे आपोआप भरून येतात. धार्मिक दृष्टिकोनातून याकडे मनातील भक्तिभावाची अभिव्यक्ती म्हणून पाहिलं जातं. पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येक वेळी डोळ्यात पाणी आलं की देवाचं संकेतच आहे असं आहे. कारण अश्रूंमागे शारीरिक कारणंही असू शकतात. मात्र आध्यात्मिक दृष्टिकोनातून एक सुंदर विचार आहे. मनात जे साठतं ते कधी ना कधी बाहेर येतं. कधी ते शब्दांमधून बाहेर येतं, कधी प्रार्थनेतून आणि कधी कधी अश्रूंमधून. म्हणूनच काही संतांच्या आणि भक्ती परंपरेतील कथांमध्ये देवाच्या नामस्मरणात आलेल्या अश्रूंना भक्तीची खोल भावना मानली जाते. कल्पना करा, तुम्ही देवासमोर शांतपणे बसले आहात, डोळे बंद आहेत, मनात कोणतीही मोठी इच्छा नाही आहे, पण देवाचं नाव घेत आहात आणि अचानक डोळ्यातून अश्रू येतात. त्या क्षणी कदाचित तुमचं मन अशा भावना व्यक्त करत असतं ज्यांना शब्दांची गरज नसते. हीच भक्तीची एक अतिशय शांत भाषा आहे. आपल्या संत परंपरेतही प्रेम, नामस्मरण आणि भक्तीमधून निर्माण होणाऱ्या भावनेला मोठं महत्त्व दिलं गेलं आहे. म्हणून जर कधी देवाचं नाव घेताना तुमचे डोळे भरून आले तर त्या क्षणाला घाबरू नका. मन शांत करा, देवापुढे मनातील भावना व्यक्त करा. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, धार्मिक श्रद्धा आणि शरीराची लक्षणं त्यांना एकच समजणं योग्य नाही. जर डोळ्यांत वारंवार पाणी येत असेल, जळजळ होत असेल, डोळे लाल होत असतील किंवा दृष्टीवर परिणाम होत असेल तर त्यामागे वैद्यकीय कारणही असू शकतं. आणि म्हणूनच या विषयाकडे दोन बाजूंनी पाहायला हवं. शरीराची बाजू आणि मनाची बाजू. शरीर सांगत असेल तर त्याची काळजी घ्या आणि मन काही सांगत असेल तर त्याचंही ऐका. कारण कधी कधी अश्रू हे कमजोरीचं लक्षण नसतात, ते आपल्या मनात दडलेल्या भावनांना बाहेर येण्याचा मार्ग असतात. म्हणून पुढच्या वेळी देवाचं नाव घेताना तुमचे डोळे भरून आले तेव्हा एवढंच म्हणा, देवा, माझ्या मनातलं तुला माहीत आहे, मला योग्य मार्गावर चालण्याची शक्ती दे. कदाचित त्या क्षणी तुम्हाला जाणवेल, देवाला शब्दांची गरज नसते, कारण भक्ताच्या मनातलं मौनही तो समजू शकतो. आणि म्हणूनच डोळ्यातला प्रत्येक अश्रू दुःखाचा नसतो. आणि काही अश्रू श्रद्धेचे असतात, काही प्रेमाचे असतात आणि काही अश्रू मनाच्या शांततेतून जन्म